ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एका मिडल क्लास किंवा लोअर क्लास व्यक्तीला शिकायला लागतात किंवा शिकणं भाग पडतं. कारण जसं एक आपण जनरेशनल वेल्थ म्हणतो, जनरेशनल वेल्थ, तर काही लोकांमध्ये असं पाहायला मिळतं की कुटुंब ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड आहे किंवा वेल कल्चर्ड, वेल मॅनर्ड आहे, वेल बिहेव्ड आहे आणि एटिकेट्स वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. तर अशा मुलांना त्या गोष्टी जनरेशनल इंटलेक्टच्या स्वरूपात मिळतात. लक्षात येत आहे? मग ते बॉडी लँग्वेज असेल, कम्युनिकेशनचं स्किल असेल. तर घरात जर आई किंवा वडिलांपैकी कुणीतरी ह्या गोष्टीवर कॉन्शियस असतील तर मुलाला लहानपणापासूनच त्या मॅनरने ग्रूम केलं जातं. पण मग हे जेव्हा लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लासच्या बाबतीत घडतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी नव्याने शिकायला लागतात. सगळ्या गोष्टी नव्याने शिकायला लागतात. कारण मग तुम्ही खेड्यातून आलेले असता किंवा तुम्ही लोअर मिडल क्लास फॅमिलीमधून आलेले असतात तर घडतं असं की इथे या गोष्टींचं लॅकिंग असतं. आणि मग जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या पोस्टवर स्वतःला बघता तर त्या पोस्टची जी रिक्वायरमेंट असते त्यामध्ये तुम्ही कुठेतरी कमी पडता ह्या मॅनरने. किंवा मग व्यक्ती श्रीमंत जरी झाला, एखादा व्यक्ती त्याच्या जनरेशन मधला तो पहिला श्रीमंत जर असेल ना तर त्याला ती गरिबी त्याच्या बॉडीतून बाहेर काढायला एक वेळ जातो. म्हणजे तो कितीही श्रीमंत झाला, वेल ड्रेस्ड अप असला तरी सुद्धा काही असे ट्रेट्स असतात जे दाखवतात की हा एक पुअर बॅकग्राऊंड मधून आहे. काही ट्रेट्स असतात त्याच्या चेहऱ्याच्या ठेवणीवरून किंवा त्याच्या केशभूषेवरून, वेशभूषेवरून कुठून तरी तो असं थोडासा रिफ्लेक्ट होत असतो. आणि ह्याच्यासाठी मॅन्युअर खूप गरजेचं असतो. म्हणजे जसं की स्पेशल फोर्सेस ऑपरेटिव्ह जे आहेत तर त्यांच्यामध्ये एक क्लीन शॉट घ्यायला जवळजवळ 1000 राऊंड फायर करायला लागतात. म्हणजे तुमच्या शरीराचा एक भाग होतो ते जे वेपन असतं ते. आणि मग तुम्हाला त्याची स्टेबिलिटी, त्याची मोबिलिटी, त्याचं व्हायब्रेशन किती होत आहे, किती बाउन्स बॅक करतोय शूट केल्यानंतर, ह्या सगळ्या गोष्टींबरोबर तुमची बॉडी कोऑर्डिनेट करत असते. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींबरोबर बॉडी एंगेज होते किंवा सिंक्रोनाइज करते तेव्हा तो परफेक्ट एक क्लीन शॉट मिळत असतो. तर थोडक्यात की एखादा